नाशिकच्या कळवण तालुक्यातील कळवण खुर्द या ठिकाणी विठोबा गुलाब पवार या शेतमजुराच्या अपहरण आणि मारहाणीच्या प्रकरणावरून ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव संतप्त झालेत। या घटनेविरोधात शनिवारी कळवण पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला। यानंतर जमावानं पोलीस ठाण्यावर दगडफेक केली। या दगडफेकीमध्ये पोलीस वाहनाचे काच फुटले असून पोलीस कर्मचारी आणि घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार जखमी झालेत। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की मजूर विठोबा पवार यांचा खून झाल्याचा संशय असून संबंधित शेतकरी आणि त्याच्या मुलावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा। त्यांच्या या मागणीवरून परिस्थिती तणावपूर्ण बनली। दरम्यान कळवण खुर्द येथील शेतकरी बापू त्र्यंबक शिंदे यांच्या शेतात विठोबा पवार मजूर म्हणून काम करत होते। शेतमालक बापू शिंदे आणि त्यांचा मुलगा राहुल शिंदे यांनी पवार याला मारहाण केली आणि त्यांचं अपहरण केल्याचा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केलाय। या घटनेनंतर ग्रामस्थ आणि आदिवासी समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। कळवण पोलिसात अपहरण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस ठाण्यात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कळवण।